पाकिस्तानवर मोदी अस्त्र कोसळणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही मिनिटांमध्ये देशवासियांना संबोधित करणार आहेत। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान आज नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलंय। भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 मे रोजीच्या मध्यरात्री पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले। या लष्करी कारवाईनंतर सैन्य दलाच्या प्रमुखांनी आणि परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। मात्र एअर स्ट्राईक नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुठलंही अधिकृत स्टेटमेंट दिलं नव्हतं किंवा कुठेही भाष्य केलं होतं। आणि या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, खरं तर पंतप्रधान बोलतील पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झालेला होता, त्यानंतर शस्त्रसंधी झाली, या सगळ्यानंतर पंतप्रधान बोलतायत। नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवर पंतप्रधान बोलतील अशी अपेक्षा आहे? नेमकं काय अपेक्षित आहे? विक्रांत, अगदी खरं, ज्या दिवशी पेहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांकडनं पर्यटकांवर हल्ला झाला त्यानंतर आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं जे जाहीरपणे भाष्य आहे ते कुठलंही आलेलं नव्हतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी 8 वाजेला ते संपूर्ण देशाला संबोधित करणार आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर पेहलगाम या ठिकाणी झालेला जो अतिरेक्यांनी जो पर्यटकांवर हल्ला केलेला आहे त्यानंतर भारत सरकारकडनं किंवा सैन्य दलांकडनं नेमकी काय पावलं उचलली गेलीत याबाबत ते बोलू शकतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जी भारताची भूमिका आहे त्याबाबत ते भूमिका स्पष्ट करू शकतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताकडनं पाकिस्तानमध्ये जे दहशतवादी अड्डे आहेत त्याबाबत जी भारतीय लष्करानं कारवाई केलेली आहे त्याबाबत ती भूमिका स्पष्ट करतील किंवा त्या कारवाईच्या दरम्यान नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्यात या बाबींचं ते स्पष्टीकरण देतील। नंतरच्या काळामध्ये जे ऑपरेशन सिंदूरच्या बाबत ज्या कारवाया भारतीय लष्कराकडनं केल्या गेल्या त्याचं या सगळ्या काळामध्ये सविस्तर माहिती ते देण्याची शक्यता आहे। त्यासोबतच सीज फायरच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं अटी शर्ती सांगितल्या जात आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी महत्त्वाची माहिती त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देण्याची शक्यता आहे।